चांगली फिल्डिंग लावून घ्या. दोन मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळ झाला. VD11 जे हनुमान पिंपलास या टीमने 2 सामने जिंकले. पहिल्या मॅच मध्ये 2 धावसंख्येची पॅनल्टी असताना सुद्धा पिंपलास संघ चांगला खेळला. 55 धावसंख्याने तर चेस केल्या होत्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये अवघ्या 15 धावा बनवू दिल्या. ज्या ठिकाणी वेळ संघ 2 संघांना पराभवाचा मोठा धक्का देत असताना आता पिंपलास संघ प्रीवियस मॅच मध्ये अप्पा एंटरप्राइजेस भरुडी या संघाला त्याने समोरून बघितलं. त्यांचा परफॉर्मन्स त्यांनी 2 सामने जिंकलात आणि हे 2 संघ या क्रिकेटच्या परिपटलावरच्या ताकद टीम्स एकमेकाच्या आता विरोधात. ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. कॅप्टनने टॉस गमावला म्हणून आता बॅटिंग करावी लागते टीम हनुमान पिंपलासला. परंतु ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तुम्हाला पाहायला मिळतात टीम पिंपलासची सलामीची जोडी. अक्षय पाटील आणि मैदानाच्या आतमध्ये वैभव पाटील ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आजच्या दिवसातली 7वी मॅच, आजच्या दिवसातली ही शेवटची मॅच आहे. खतर या मॅच मधून जो क्वालिफाय होईल, कालच्या दिवसामध्ये एकता सारंगाव या संघाला तुम्ही बघितलं, कालच्या दिवसामधून टेबल टॉप होऊन ते क्वालिफाईड झालेत. सो तो संघ याच्यानंतर या 2 टीम्स मधून जो पुढे येईल त्यांच्याशी खेळ. क्वालिफाईड होणारी मॅच नंबर 7 अप्पा एंटरप्राइजेस भरुडी त्यांच्या विरोधात जे हनुमान पिंपलास. सामन्याला ती सुरुवात पहिल्या षटकासाठी आलाय धीरज भोईर. सामन्याला सुरुवात पहिला बॉल बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली पुश करत असताना तिथे आपल्याला सिंगल पाहायला मिळते आणि सिंगलने खातं उभारत असताना अक्षय पाटील. हा सामना 3:28 आपण सुरू केला. 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटं मिळतात. सो विनंती करेन टीम भरुडी तुमची वेळ आता सुरू झाली आहे, जास्त वेळ घेऊ नका. आजचा दिवस आणि आजच्या दिवसातला 9 मॅचेसचा आपला शेड्यूल आहे, त्याच्यामुळे विनंती करेन की वेळ जास्त घेऊ नका. नेक्स्ट बॉल धीरज ऑफ समोर लॉफ केलाय मिड ऑफ आतमध्ये, परंतु लॉंग ऑफ नाहीये. त्याचा फायदा उचलत असताना बॉल चला बॉर्डरच्या बाहेर चौकार. पिकअप स्ट्रोक जसा बॉल आला तशी बॅट फिरवत असताना बॅटचा चेहरा उघडला. लॉंगऑफच्या बाहेर पहिला चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराने सुरुवात करत असताना आपल्या डावाची वैभव पाटील या टीमचे अष्टपैलू खेळाडू आहेत. अक्षय आणि वैभव खरंतर बॉलच्या मिनिट मध्ये खेळणं दोघांची ही खासियत आहे, दोघांची ती ताकद आहे की मोठ्या स्ट्रोकला एक्झिक्यूट करण्यासाठी परफेक्टली बॉलच्या ते मिनिट मध्ये येतात आणि यावेळेला बॉलची मिनिटच ओळखली होती. ऑफसमोरती बॉल असल्या कारणाने मिड ऑफच्या वरतून बॉलला काढलं. लॉंग ऑफ बॉर्डरच्या बाहेर पहिला चौकार आणि डाबाची सुरुवात करत असताना वैभव पाटील. टीमची धावसंख्या 5. लो फुल टॉस कमी गतीचा बॉल ऑन साइडला चालला. मिड ऑन क्रॉस करून लॉंगॉनला फिल्डर लॉंगॉनला बॉलला फील्ड करतात. दरम्यान आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी अजून एक सिंगल. यार्कर बॉल टाकण्यात आला होता. गतीमध्ये परिवर्तन उजव्या हाताच्या बॅटरसाठी खरं तर जेव्हा जेव्हा आपल्या समोर एक मोठं चॅलेंज असतं तेव्हा त्याच्या समोर पेस व्हेरिएशन टाकणं मी तर म्हणेन सगळ्यात समजूतदारीचं क्रिकेट आणि याच क्रिकेटसाठी त्याला जाणला जातो धीरज भोईर. कारण पहिल्या मॅच मध्ये फक्त 5 धावसंख्येचं षटक त्याने हाताळलं होतं आणि पहिल्या मॅच मधला तो मॅन ऑफ द मॅच होता. आता ऑप्शनवरती लॉक करण्याचा प्रयत्न बॉलमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर डाऊन दी बॉल आणि कोणती मिस्टेक नाहीये. फलंदाज होईल बाद. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर अक्षय पाटीलला.
या खेळाचा दर्जा खरं तर वेगळा, कारण कोणत्याही स्पर्धेमध्ये जात असताना या खेळाडूच्या बॅटमधून मोठमोठ्या इनिंग्स तुम्ही बघितल्यात आणि त्याच इनिंगची कदाचित या मॅच मध्ये आशा असेल, कारण ही मॅच पहिली दुसरी नाहीये तर क्वालिफाईड मॅच आहे. या मॅचला जर फिनिश करतोय तर कदाचित या मॅच मधून भरपूर काही कर्तर घेऊन निघेल हा संघ, एक ट्रॉफीचा मानकर जरूर होईल. त्यासाठी लढत सुरू आहे, परंतु काय फटका, टप्पा पडला, बॅकफुटला जात असताना पंच केला, बॉलला पाठवला डीप कव्हर बॉलच्या बाहेर. चौकारने सुरुवात, राजमाळीचा चौकार. व्हॉलेंटियर्स आता सीमेरेषेचे रक्षण करण्यासाठी पाठवा, कारण खेळाडूंना मैदानाच्या बाहेर बॉल आणायला जावा लागतो, त्याच्यामुळे मग आपल्याला मॅचला वेळ लागतो. त्याच्यामुळे तुमचे काहीशे व्हॉलेंटियर्स असतील तर प्लीज तुम्ही खेळपट्टीवरती जो क्रिकेट खेळ सुरू आहे, जे खेळाडू खेळतात त्यांना आणायला न जावं बॉल, म्हणून तुम्ही व्हॉलेंटियर्स तैनात करा. लॉफ करण्याचा प्रयत्न, बॉल मध्ये इथे फिल्डर डाऊन दी बॉल बोलतो त्या ठिकाणी, परंतु बाटमोरी कॅच होती, थोडीशी कठीणच होती. मित्र म्हणून भरपूर स्ट्रगल झाला त्या फिल्डरचा, कारण बॉल हवेमध्ये असताना त्याने बॉलला बघितलं, पण तो गुड ट्राय, चांगलं ट्राय त्यांनी केलं कॅच साठी. पहिला ओव्हरचा खेळ यशस्वी आपण बघतोय तर बॅटिंग साइडने संपन्न झाला, कारण बॅटिंग करत असताना आतापर्यंत फक्त एकच गडी गमावला गेलाय टीम VD11-667 जन्म पिंपळासनं, आणि धावा बनल्यात 12. टाकतो ना तसा सेम आउट कटर होता, पण तो टेनिस बॉल तरी त्याला वळवला. अजून एक चांगला बॉल, परंतु लॉफ करण्यात आलाय. ताकद आहे या फटक्यामध्ये, फटक्या क्षणी दिसलं आणि आवाज येत होता, बॉल चला बॉलच्या बाहेर, सिक्सर. महाराष्ट्र प्रदेश मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. थ्रू द लाईन अँड कॉन्फिडेंटली स्ट्रोक बाय राज माळी. षटकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या 19, तो वैयक्तिक पोहोचलाय आता 12 धावसंख्येवरती. अटॅक केलाय पहिला वैभववर, स्टेप आउट ऑन साइडला, खेचला फटका, पण तो डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहे, प्रोटेक्शन होतं. बॉल परफेक्टली त्याच्या हातामध्ये आला, जास्त स्ट्रगल करावं लागलं नाही, जास्त मुवमेंट करावी लागली नाही फिल्डरला. ॲक्युरेटली टप्पा पडल्यानंतर त्याच्या हातामध्ये बॉल जात असताना एका सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 20 एक गडी गमावला गेलाय जिथे बॅटिंग करत असताना हनुमान पिंपळास. लॉफ करण्याचा प्रयत्न, बॉल हवामध्ये, पण तो कदाचित बॅकेंड एरियामध्ये बॉल पडेल. महेशला इथे कळालं की बॅकेंड एरियामध्ये बॉल पडेल, 2 बाउन्स घेतले तेव्हा उचलला फिल्डरने. तिथनंही आपल्याला पाहायला मिळतात धावा 2. दुहेरी सिंगल जरी येतात ना तरी टीम हनुमान पिंपळासचा खरं तर खूप चांगल्या प्रकारे डाव आता सुरळीत चालू आहे, कारण सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन असते. आणि आतापर्यंत आपण या संपूर्ण
खरं तर 2 ओव्हरच्या कंपॅरिझन मध्ये गेलो तर 3 मोठे फटके आलेले आहेत. नीरज भोईरच्या अगेन्स्ट 2 चौकार, आर्यन भोईरच्या अगेन्स्ट आपल्याला राजमाळीचा एक षटकार पाहायला मिळाला. तिथून धावा आपल्याला पाहायला मिळतात 22 आणि अंपायर वार्ड आपण चला मॅनेजमेंट कमिटी मेंबर एखाद्या मैदानाच्या आतमध्ये जा, बघा एक्झॅक्टली काय घडलंय. चला वेळ घेऊ नका जास्त, कारण सेमीफायनल आणि फायनली खेळायचे. दुसरी सेमीफायनल तुमच्या मधलाच एखादा संघ येईल आणि सारंगासोबत खेळेल. सो जास्त वेळ घेऊ नका. आपण जास्त वेळ जर घेतला तर मग फायनल नाही लाजाने 3 ओव्हरची या 2 ओव्हरचीच खेळवावी लागेल. शेवटचा बॉल या ओव्हर मधला 22 धावा टीमच्या टोटल मध्ये. शेवटचा बॉल डाऊन टू लेग स्टंप, परंतु फाईन लेगला फाईन खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे. पाहता पाहता बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. जिथे 22 होत्या धावा तिथे होतील 26 कारण आलाय. चौकार 2 ओव्हरचा खेळ संपला. 26 for 1 बॅटिंग करत असताना VD11 667 जनमान पिंपळास. महाराष्ट्र प्रदेश मोर्चा. नका तिसऱ्या बॉलरला लगेचच तुम्ही प्रमोट करा. आणि मी विनंती करतो की खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेलाय ती पाण्याची पूर्तता तुम्ही केली की लगेचच तुम्ही जा रिटर्न डगआउट मध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सध्या तरी धावफलक आपण खूप चांगलं बघता. हेल्दी रन रेट आपण असं म्हणू शकतो, कारण जर अशाच धावगतीने धावा जर बनल्या ना तर SSS लाईव्ह ब्रॉडकास्टिंग जी या स्पर्धेचं टेलिकास्ट करते सध्या तरी तीच सांगते की करंट रन रेट 13.00च्या सरासरीनं या धावा बनतात. आणि अशी जर बॅटिंग राहिली तर 52 धावसंख्या या मॅच मध्ये एवढं टार्गेट राहू शकतं. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 26 धावा एक गडाच्या मोबदल्यामध्ये. आता स्ट्रायकिंग इन वरती असेल राज माळी आणि ओव्हर मध्ये तिसऱ्या ओव्हर मध्ये आला सूरज. राऊंड द विकेट लो फुल टॉस असं अटेम्प्ट केला. ऑन साइडला चला डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षण झालं. एका 2 बाउन्स वरती बॉलला स्टॉप करण्यात आलं. तिथून आपण बघताय सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जाईल. धाव होतील 27. प्रत्येक ओव्हर मध्ये अटॅक झालाय. तो कधी कधी सेन्सिबल राहून सुद्धा अटॅक झाला, कारण 2 मोठे फटके वैभवच्या बॅट मधून बघितले आणि राजच्या बॅट मधून एक षटकार आलाय. चांगला बॉल राऊंड द विकेट विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न, पण तो विथ द अँगल बनून हा बॉल टाकण्यात आला. मागे नव्हता, थोडासा पुढे टाकण्यात आला बॉल. विकेट किपर थोडेसे खरं तर बघत राहिले. बॉल टर्न झाल्यानंतर त्याने बॉलला फील्ड केलं आणि तिथून डॉट बॉल. आता अजून एक अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न, पण तो मागे बॉल खरं तर चाललाय. तिथे फिल्डरही ठेवण्यात आलाय. कदाचित एकच धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. राजमाळीला जास्तीत जास्त स्ट्राईक राहिली ना तर या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळतील. पण तो इथून तेच करायचं सूरजला की जास्तीत जास्त राजला ऑफसाईड जर ठेवलं तर कदाचित जो धावफलक वाढतोय ना त्या धावफलकाला तो स्टॉपर लावू शकतो. या टीमचा मिस्ट्री बॉलर आहे सूरज, कारण जेव्हा जेव्हा मोठ्या फटक्यांसाठी जर बॅट्समन जात असेल तेव्हा तेव्हा तो फुटवर्कला फॉलो करतो आणि त्याचा टर्न त्याला तेव्हा कामी येतो. सूरज तयार. कॅच
बुरुडी गावातील अप्रतिम खेळाडू आणि अप्रतिम बॉलर विशी भुईर यांच्याकडून बुरुडी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. ऑनलाईनच्या माध्यमातून ते या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. शेवटचा बॉल 2 धावा या ओव्हरमध्ये खर्च झाला होता आणि आताही बॉल चांगला डोक्यावरती हात आहेत सूरज भुईरचा, म्हणजे किंचितचा स्टंपला खेटून बॉल गेला असावा. फक्त 2 धावसंख्येचं षटक, ज्या धावा वाढल्या होत्या 2 ओव्हरमध्ये त्या धावांना कंट्रोल करण्याचं काम फक्त 2 धावा देत असताना चांगली बॉलिंग राहिली सूरज भुईरची. 3 ओव्हरचा खेळ संपला. 28 वरती 2 गडी बाद. परिस्थिती तुम्ही बघताय मैदानाच्या आतमध्ये. टीम जन पिंपळाशी या सामन्यामध्ये जो जिंकेल तो जनमन एकता सारंगाव यासोबत खेळेल. सो विनंती करेन टीम सारंगावला की कॅप्टनला या मॅच नंतर लगेचच टॉस साठी यायचंय. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्ही धावा जर बघितल्या तर फक्त 28 आहेत. या धावा 28 सुरुवातीला वाढल्या होत्या. आपण असं म्हणत होतो की 2 ओव्हरच्या संपन्नेनंतर की धावफलक खूप चांगलं आहे, परंतु 3ऱ्या ओव्हरमध्ये झालेला कमबॅक आता 4थ्या ओव्हरसाठी मैदानाच्या आतमध्ये आला. कुमार ऑन बॉलिंग मार्क डेथ ओव्हर. पहिलाच बॉल लॉफ करण्यात आलाय. सोडून दिला असता तर कदाचित वाईट गेला असता, परंतु ऑफस्टंपवरून खेचण्याचा प्रयत्न. या बॉलला खरं तर वैभव होते खेचण्यासाठी. तुम्हाला पाहायला मिळालं तो स्ट्रायकिंग एंड वरती, तिथूनही आपल्याला पाहायला मिळते सिंगल. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते विशाल मस्के. सिंगल आली आहे वैभवच्या बॅटमधून. धावफलक आपल्याला पाहायला मिळते 29. थांबून खेळतात ऑन साइडला. चालला ड्राय करत असताना बॉल चालला डीप मिड विकेटला. बॉलला फील्ड जरूर केलाय. दुसरीची चान्स स्ट्रायकिंग वरती फेकी थोडीशी उशिरा आली. जावं लागलं बॉलकडे धीरज भुईरला, परंतु पोहोचेपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. आणि या 2 धाव्याने टीमची धावसंख्या या ठिकाणी पुढे जात असताना 32 धावा 2 ओव्हरच्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ बॅटिंग करत असताना जन पिंपळास. अजूनही खरं तर आताच्या बॅटरसाठी आतमध्ये येणारा बॉल जो सॉफ्ट सिग्नल आउट तर आहे, व्हाईट बॉल आहे जरूर, परंतु आपण बघूयात की आता रनआउट साठी जो व्ह्यू घेतला गेला तो आपण बघूयात. अंपायर्सला कदाचित शंका, सो ती शंका आपण दूर करू. टप्पा पडल्यानंतर हातभर खरं तर वळला बॉल इन कटर उजव्या हाताच्या बॅटरसाठी, परंतु बाहेरून तो चेंडू वळलाय म्हणून अंपायर्सने घोषित केला व्हाईट बॉल. बघूयात रनआउट मध्ये काय घडलंय, काय बिघडलंय. बॅट खरं तर लँडिंग होण्या अगोदर बॉल आलाय की त्याच्यानंतर इन लाईन की लाईनच्या आतमध्ये, या सगळ्या गोष्टी आपण चेक करणार आहोत. सो आपण फर्स्ट व्ह्यू मध्ये जो रनआउटचा डिसिजन होता तो रनआउटचा डिसिजन हा बॅटर सेव्ह आहे. आता जर बॅटर सेफ आहे, रनआउट नाहीये, सो आपण दुसरा जो डिसिजन आहे व्हाईट साठी तो आपण क्लिअर या ठिकाणी करतोय. आणि हा व्हाईट बॉल सुद्धा आणि बॅटर सेफ सुद्धा. सो अंपायरचे दोन्ही डिसिजन आहेत, दोन्ही डिसिजन राईट. थर्ड अंपायरचा डिसिजन राईट आहे. जरूर सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत आला होता, परंतु बॅट हवेमध्ये होती ती सरांनी बघितली, परंतु हा नॉट आउट, परंतु आली अवंतर धाव. आता चांगला बॉल परंतु मागे चाललाय. फाईन लेग नव्हता, तिथेच कदाचित मिस्टेक झाली. बॉल खूपच वेगाने चाललाय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पोहोचेपर्यंत बॉल चालला बॉलरच्या बाहेर. 22चा पंचांचा सिग्नल की हा चौकार. धावा कशा येऊ ते येणं गरजेचं आहे टीम पिंपलासाठी, कारण याच्या अगोदर एक अवंतरशी धाव होती, त्याच्यानंतर लेग स्टंपवरून प्लेन बॉल टाकण्याचा प्रयत्न. कदाचित कुमारने तोच विचार केला की विशालला पुन्हा एकदा असं दाखवावं की आपण बॉल टर्न करू, परंतु टप्पा पडल्यानंतर त्यांनी कोणताही टर्न केला नाही. प्लेन बॉल होता, परंतु विकेट किपर बीट झाल्यानंतर फाईन लेग नव्हता, त्याचा फायदा मिळाला. थोडासा पुढे आला, स्टेप आउट खेळल्यात, थ्रू दी लाईन कव्हरला खेळतात, त्या ठिकाणी बॉल आहे, परंतु टप्पा पडल्यानंतर सूरजला तो अनुमान लावणं खरं तर जमलं नाही आणि बॉल त्याच्या वरून जात असताना बॉललाईनच्या बाहेर चौकार. पिंपलासाठी तो खेळाडू कक्षामध्ये सॅटिस्फाईड खरं तर वाटणार आकडा आहे, कारण 40 धावा सध्या टीमच्या टोटल मध्ये बनल्यात.
2 बॉल अजूनही बाकी आहेत. एखादा मोठा फटका एक चांगलं टार्गेट सेट करेल, कारण 2 ओव्हरमध्ये ज्या धावा बनल्या होत्या 2 ओव्हरमध्ये 26 होत्या, परंतु 2 धावसंख्येचं षटक हाताळलं सूरज भोईरने आणि त्याच्यानंतर हे षटक थोडंसं मागडं. आता चांगला बॉल, परंतु टप्पा पडला आणि कुठे गेलाय ते पाहावं लागेल. आता पुन्हा एकदा खतर रिव्ह्यू घेतला गेला अंपायर्सने, परंतु तो रनआउटसाठी आहे. व्हाईट बॉलचा इशारा ऑलरेडी मेन अंपायर्स आलाय. वाईडच आहे. सो रिव्ह्यू नाहीये. सो रिव्ह्यू घेतला नाही का? येस वाईड आहे, पण स्क्वेअर लेग अंपायरचा तो इशारा आला की रिव्ह्यू, त्याच्यामुळे असं वाटलं की रिव्ह्यू घेतलाय कशाला. सो इट्स वाईड बॉल आहे. धावसंख्या 41, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. स्लो बॉल आता टर्न केला, आतमध्ये येणारा बॉल इन कटर पडल्यानंतर खरं तर त्याला स्वीप करायचं होतं, परंतु बॅटच्या हलकासा संपर्कामध्ये आलाय बॉल. तिथनं सिंगलने खतर 1 रन पूर्ण करत असताना असं सांगत असताना अंपायर्स एका सिंगलच्या बरोबरीने टीमची धावसंख्या 42. हां, सकाळी एक ॲक्सिडेंट झालाय धनाजी अर्थातच मास यांच्यासोबत, की असाच बॉल खडर आतमध्ये येऊन त्यांच्या डोळ्यावरती लागला. अजून एक वाईट बॉल. हे एक्स्ट्राच्या धावा मी तर म्हणेन आता जास्त जात आहेत, कारण या क्षणाला तुमच्या बॉलरने कंट्रोल केलाय 3ऱ्या ओव्हरमध्ये, त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये तुम्ही जास्त वाईट बॉल टाकताय म्हटलं गेलं तर तुमच्या टीमवरती प्रेशर आता पडतोय. यावेळेला बोल्ट शेवटच्या बॉलवरती मिळते विकेट. 3 व्हाईट बॉलचा मी तर म्हणेन रिकव्हरी करणारा बॉल होता, जिथे आपल्याला पाहायला मिळाला कुमार पाटील. अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 44 ची चेस करावी लागेल पूर्ण अप्पा एंटरप्राइजेस बरोडी या टीमला. सध्या तरी सुखद क्रिकेटचा खेळ आपण बघतोय आणि परंपरेनुसार आगरी कोळी समाज खरं तर मैदानी खेळ खेळत आलाय. या विभागामध्ये क्रिकेटचा खेळ नो डाऊट मोठ्या संख्येने खेळला जातो, परंतु अशी काहीशी गावं आहेत ज्या गावांमध्ये बैलगाडा शर्यती, या बैलगाड्या शर्यतीमध्ये सुद्धा इकडची गावं आणि काहीशी खेळाडूही खरं तर बहुत चर्चेत असतात. तुम्ही गोरसे या ठिकाणी गेलात तर नो डाऊट जय बजरंग गोरसे या हा खरं तर गाव जो आहे तो संपूर्णपणे क्रिकेटमध्ये विलीन असतो, परंतु त्यांच्यातले काहीसे जे खेळाडू आहेत ना ते शर्यती क्षेत्रामध्ये सुद्धा जास्त रुजू असतात. त्या विभागामध्ये शर्यती असल्यानंतर नेहमी ते तुम्हाला त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतील. कल्याणच्या थोडंसं आपण पुढे आलो तर राजेंद्र पाटील त्याच गावाला बिलॉंग करतात. खरं तर कोणगाव, ज्या कोणगावमध्ये शर्यती असेल, झुंजी असतील, त्याच्यानंतर कुस्ती असेल, या सगळ्या मैदानी खेळामध्ये मी तर म्हणेन तो गाव सगळ्यात पुढे आहे. आणि आम्ही तेच नेहमी सांगतो की कबड्डी असेल, खो खो असेल, क्रिकेट असेल, त्याच्यानंतर फुटबॉल असेल, टेनिस असेल, या सगळ्या खेळामध्ये तुम्ही जा, परंतु 4 खेळ आहेत किंवा 4 माणसाच्या ज्या सवयी आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त सवयी असतील त्या थोड्याशा बंद केल्या तर चांगलं होईल तुमच्यासाठी. पहिला दारू, दुसरा पारू, तिसरा जुगार, त्याच्यानंतर जंगली रमी आणि आता आला एव्हिएटर. तुमचं आयुष्य बर्बाद करेल. तर माझ्या डोळ्यासमोरची खरं तर एक घटना आहे. आमच्याच खरं तर आजूबाजूच्या परिसरातला एक माझ्याहून कमी वयाचा, अर्थातच 17 ते 18 वर्ष त्याचा असेल, एव्हिएटरमध्ये एवढा गुंतून गेला की बापाचे 20 लाख रुपये त्याच्यातच घालवले. त्याच्यामुळे एव्हिएटर तुम्हाला पूर्ण बर्बाद करू शकतो. जंगली रमी कोणता आता नशीब ते बॅन झालंय, परंतु काही जण VPN वापरून ते वापरतात. नाही, मासला कोणताच नाद नाहीये. नाही, आमच्या समोर आहे, मासला कोणताच नाद नाही. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा टीम भरोडी. चला भरोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये बॅटर या. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. परंतु धनाजी 20 वरून 2000 कधी होतात समजतही नाही. आणि पैशाचा मोह कोणाला आवरेल? सगळ्यांना असं वाटतं की आमच्याकडे पैसा यावा, परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पैशापेक्षा माणुसकी सगळ्यात श्रेष्ठ. पैसा तुमच्याकडे जरूर किती असला तरी पैसा कामी येत नाही. हे तुम्ही बघितलं कोरोनामध्ये.
करोडपती लोकांचे शव उचलण्यासाठी सुद्धा आपल्याला भाड्यानं माणसं आणावी लागली त्यावेळेला. तिथे पैसा काहीच कामाला नाही. करोडपती मरून गेले परंतु त्यांचे शव उचलायला भाड्यानं माणसं आणायची आणि तेव्हा तो शव आपण खरं तर जाळायचो. त्याच्यामुळे कोरोनाने सगळं काय सांगितलं की तुमच्याकडे पैसा असून काहीच उपयोग नाही, तुमच्याकडे माणुसकी असेल तर माणसं तुमच्या प्रत्येक कामाला येतील. सेकंड इनिंगला आपण आता थोड्याच वेळात सुरुवात करू. 44चं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं. अप्पा एंटरप्राइजेस, गावदेव भरोडी, मोसम पाटील फॅम टीम या टीमला 44 बनवायचे आहेत. त्यांच्या अगेन्स्ट वेदी 6667 जानुमान पिंपलास हा त्यांच्या खरं तर अपोजिट आहे. एक पारितोषिक आलेलं आहे माजी उपसरपंच वेहले राजनजी थळे यांच्याकडून. राज मालीला की कॅच जर पकडली तर 100 रुपयाचं पारितोषिक आणि राज माळी यांनी जर ओव्हर केली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. 4 ओव्हरमध्ये 44 बनवायचे आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 11च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील. त्यासाठी धीरज भोईर आणि त्याच्या जोडीला आपण विजय पाटीलला बघताय. ही सलामीची जोडी 2 मॅचेस मध्ये तुम्ही बघितली. आता त्या सलामी जोडीला अल्पेश आला होता, धीरजच्या कल्पेश. त्याच्या अगोदर आपण थोडेसे चेंजेस आपण बघितले परंतु आता याही मॅच मध्ये थोडासा चेंजेस करत असताना बोरोडी. सामन्याला सुरुवात पहिला बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न मागे खेळायचं होतं परंतु ते जमलं नाही. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा ऑफसमती टाकण्यात आला. जास्त शफल झाल्या कारणाने बॉलला व्यवस्थित पिच करण्यात आलं राहुलच्या माध्यमातून आणि पहिली लेग बायची धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होत असताना बाबा कशाही बनो तर मी तर म्हणेन बनणं गरजेचं आहे. कारण 2 मॅचेस मधला जो संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये आता विजयपद शोधायचं आहे. एका ट्रॉफीचा मान जर मिळवायचा असेल ना तर दोन्ही टीमला आता मेहनत करावी लागेल या मॅच मध्ये. ताकदीचा वापर प्रॉपरली फ्लिक ऑफ द रिस्ट फ्लिक करत असताना बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट बॉलांच्या बाहेर. षटकार. नो लुक स्ट्रोक ही आताच्या काळामध्ये खरं तर खेळाडू खेळत असतात. अशाच पद्धतीने त्या फटक्याचं सिलेक्शन करत असतात. सुंदर फटका. धावा पूर्णपणे 6 मिळाल्यात. 6 धावसंख्येने विजय पाटील आपलं खातं खोळत असताना राहुल वरती केलेला अटॅक. 6 टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. धावा 7. सोडलाय बॉल, लिव्ह केलाय. रणनीती चांगली होती की लिव्ह केल्यानंतर एक्स्ट्राची धाव मिळेल. याच्या अगोदरच्या बॉलची लाईन थोडीशी पुढे होती. तो यॉर्कर बॉल करण्याचा प्रयत्न केला होता राहुलनं परंतु ते जमलं नाही. त्याच्यानंतर लेंथ मधून थोडासा बिघाड करत असताना इम्प्रूव्हमेंट करण्याचं काम केलं परंतु वाईट बॉल तिथे आला. आता ही ताकदीचा वापर केला. बॉल मध्ये फिल्डर त्या ठिकाणी शॉट मिड विकेटला बघतात. पाठमोरे आल्याने पकडली गेली कॅच. अनबिलिव्हेबल. असं वाटलं होतं की पाठमोरे असताना या कॅचला फिनिश करू शकणार नाही परंतु कॅचला फिनिश करण्यात आली आहे. तिथं फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. वैभवच्या हातामध्ये कॅच. फलंदाज बाद विजय पाटील गॉन. होत असताना टीमची धावसंख्या 8 वरती एक गडी बाद झालाय. नुकताच बाद झालाय. मैदानाच्या बाहेर गेलाय विजय पाटील. या मॅच मध्ये 44चं टार्गेट आहे आणि सध्या तरी तुम्ही बघताय सुंदर टी शर्ट आहेत. ब्लॅक आर्मी सुजाता कल्पेश मस्के यांनी पुरस्कृत केलेले खरं तर टी शर्ट्स. जन्म पिंपलास
ऑन साइडला खेळता स्लॉक स्वीप, सुंदर फटका डीप मध्ये, फिल्डर दूरवरती, पॉवर प्ले आणि त्याचा योग्य वापर, डीप मिड विकेट बॉलांच्या बाहेर, चौकार. थोडेसे पुढे आले फटक्याला एक्झिक्यूट करण्यासाठी. कल्पेश ची ही सुरुवात मोठ्या फटक्याने झाली आहे. याच्या अगोदर विजय पाटीलची सुरुवात मोठ्या फटक्याने झाली, परंतु तो परतला मैदानाच्या बाहेर. आतापर्यंत 4 बॉल फेकल्या, 4 बॉलमध्ये 12 धावा खर्च केलेल्या आहेत राहुलनं. 2 मोठे फटके आल्यात. पहिल्या बॉलवरती लेग बाय झाली, त्याच्यानंतर षटकारानंतर व्हाईट बॉल, विकेट आली, त्याच्यानंतर चौकार, धावा झाल्यात 12 आणि गडी गमावला 1, जिथे अप्पा एंटरप्राइजेस बोरुडी करते बॅटिंग बनवायचे आहेत 44. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. टप्पा पडल्यानंतर स्लाइस करण्याचा प्रयत्न, परंतु शॉट थर्डमॅनला फिल्डर होते. हलकसं कनेक्शन, जागेवरून बॉलला कट करायचं होतं. स्वतःवरती कदाचित नाराज आहे, कारण या बॉलला खरं समोर ढकललं असतं तर कदाचित सिंगल तरी मिळाली असती, परंतु इथनं बीट करत असताना हलकीशी कडा. राहुलचे षटक आतापर्यंत 12 धावसंख्येचं राहिलंय. लो फुल टॉसचा अटेम्प्ट केलाय, सुंदर फटका, परफेक्टली गती होती, त्या गतीचा वापर करत असताना बॉलला पाठवण्यात आलाय स्क्वेअर लेग बॉलांच्या बाहेर. षटकाराने समाप्ती झाली आहे षटकाची आणि एक गडी बाद. बॅटिंग करत असताना 44 धावा बनवायचे, 44 बनवण्याच्या अनुमानाने आतापर्यंत धावा 18. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अप्पा एंटरप्राइजेस बोरुडी. लगेच तुम्ही बॉलरकडे बॉल प्रमोट करा, कारण सेकंड सेमीफायनल आणि त्याच्यानंतर फायनल आहे. आता 3:58 झालेली आहेत. ऑलमोस्ट 4 वाजत आलेले आहेत आणि प्रत्येक मॅचला आपल्याला 40 मिनिटे तरी लागतातच, त्याच्याहून जास्त मिनिटं लागतात. त्याच्यामुळे आपण पकडू की एका मॅचला 4 ओव्हरची मॅच फिनिश होण्यासाठी 1 घंटा लागतो. त्याच्यामुळे जर 4 वाजले तर मग आपल्याकडे आता खूप कमी वेळ राहिला, कारण संध्याकाळी लवकर होते. थंडीचे दिवस म्हटले तर थंडी जशी वाढत जाते तसा मग दिवसही कमी होत जातो. त्याच्यामुळे विनंती की जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा पूर्णपणे कॅपिटलाइज केले या षटकाला, कारण पहिल्या षटकामध्ये असं वाटलं की ज्या पद्धतीने जी सुरुवात खडतर झाली धीरज भोईरची, तिथून असं वाटलं की एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळेल. पण तो धीरज भोईरचं न खेळणं, धीरज भोईरने फक्त एकच बॉल खेळला, तिथे त्याच्या बॅटमधून एकच धाव होती, तरी त्या ओव्हरमध्ये आला धावा 18. आणि आता आला संकेत मस्के ओव्हर नंबर 2 मध्ये. यंगस्टर आहेत, परंतु गती चांगली आहे. पेस व्हेरिएशन करणं, पहिल्या मॅच मध्ये तुम्ही बघितलं तर पेस व्हेरिएशन चांगला करतो संकेत मस्के, आणि तो चालाय ओव्हर नंबर 2 मध्ये. धीरज समोर बॉल, आ बैल तुझे मार मुझे मार असंच आपण म्हणावं लागेल, कारण फुल टॉस बॉल त्याच्यावरती स्क्वेअर लेगच्या बाहेर. धीरजच्या बॅट मधला षटकार. फुलटॉस बॉल होता. कदाचित याही बॉलला पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी बॅटरला फसवलं गेलं, फ्लाइट 2 ती फ्लाइट डीप करण्यात येत होती. स्प्रे, चला फर्स्टेज बॉक्स असेल तर आपल्याकडे स्प्रे अवेलेबल असेल. रेली स्प्रे तर स्प्रे अवेलेबल नाहीये. जास्त पेनिंग असेल तर रिटायर्ड होऊ शकता धीरज. 17 बॉल मध्ये 20 ची जरूर गरज आहे, परंतु जास्त दुखापत असेल तर रिटायर्ड व्हा.
सगळे इक्विपमेंट खरं तर अंपायर्सकडे आमच्या अवेलेबल आहेत. सध्या तरी आमचे अंपायर्स या ठिकाणी पूर्तता करत असताना लेडीज स्प्रेची धनाजी पाटील जेव्हा डॉक्टरकडे गेले होते तेव्हा काहीशे नियम GCA मध्ये धनाजी झाले पाहिजेत अशी आम्ही अनाउन्समेंट केली होती की फर्स्ट ऑफ ऑल संघांनी व्यवस्थित जी वेळ दिली आहे त्या वेळेनुसार तुम्ही या ठिकाणी पोहोचणं आणि पोहोचल्यानंतर मॅच सुरू होण्या अगोदर तुमची एंट्री फीज आहे ती एंट्री फीज जमा करणं GCA मध्ये हा एक नियम लागू झाला पाहिजे. त्याच्यानंतर भरपूर सारे खेळाडू असे आहेत की जे खेळाडू अंपायरची चुकी झाल्यानंतर त्यांना अपशब्द यूज करतात ते कुठेतरी थांबलं पाहिजे. तेव्हा GCA ही संघटना पुढे जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वेळेसंदर्भात मग एखादा बॅटर आउट झाल्यानंतर तो बॅटर 30 सेकंदामध्ये आतमध्ये आला नाही क्रॉसिंग केली नाही तर नवीन येणारा बॅटर सुद्धा आउट झाला पाहिजे अर्थातच आउट दिला पाहिजे. असे काहीसे नियम जर आले ना तर ही GCA जी संघटना आहे ना ती संघटना खूप उंच स्तरावरती जाईल. चांगला बॉल बॉटमॅनचा वापर बॅक टू द बॉलर फटका चांगला होता साऊंड होता. राजमाळी त्या ठिकाणी फंबल झाल्यात परंतु पुन्हा एकदा कव्हर केला त्याने बॉलला. दुखापत आहे धीरज भोईरला कारण हाताला त्याची इंजुरी तो फेस करत होता परंतु अंपायर्सने ते इक्विपमेंट त्याच्यापर्यंत पोहोचवले. तिथून त्याच्या बॅटमधून आली सिंगल. टीमची धावसंख्या 25. अजून एक फुल टॉस दुसरी चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. या ओव्हर मधला दुसरा षटकार दोन मिस्टेक झाल्या कारण याच्या अगोदर आपण संकेतचं षटक बघितलं ना तर पहिल्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये संकेतचे सगळे बॉल आहेत ना ते बॉल फ्लाईट देऊन तो डीप करत होता पण आता कुठेतरी हातामधून बॉल सुटत असताना दुसऱ्यांदा ती चुकी झाली. याच्या अगोदर आपण धीरज भोईचा षटकार बघितला त्याच्यानंतर कल्प स्ट्रायकिंग इन वरती आला त्याच्याही बॅटमधून षटकार आला. त्या षटकाराने धावफलक आपल्याला पाहायला मिळते 31-44 ची या मॅच मध्ये चेस होती. म्हणजे इक्वेशन आता अगदी सोपं झालं. तो दबाव वाढला असेल आता संकेत वरती सुद्धा कारण त्याच्या विरोधात लागोपाठचे 2 षटकार आलेले आहेत. ओव्हर द विकेट आता लो फुल टॉस बॉल अटेम्प्ट केलाय तोही कदाचित जाईल का मैदानाच्या बाहेर. चांगली फिल्डिंग सीमारेषे लगत काय फिल्डिंग केली दर्जेदार फिल्डिंग रनिंग तर खूप चांगली दर्जेदार त्याची होती. बॉलला त्याने समोर बघितलं असं वाटलं की बॉल मैदानाच्या बाहेर जाईल परंतु त्याने बॉलला फील केलं. तिथून आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवत असताना बघितलं तिथे फिल्डरला कॅमेरामॅनने कॅचअप केलं होतं कशा पद्धतीने त्या बॉलला त्याने अडवलं. आणि या षटकाचं विश्लेषण जर आपण बघितलं तर पहिल्या बॉलवरती षटकार त्याच्यानंतर सिंगल तिसऱ्या बॉलवरती षटकार त्याच्यानंतर सिंगल आणि या तब्बल आपण बघितल्या बाउंड्री चेक करायचे. चला या थर्ड अंपायर बाउंड्री चेक करूयात. लो फुलटॉस तर बॉल होता छोट्या बॅकलिपचा वापर ऑन साइडला टर्न करण्यात आला परंतु अगदी सीमेरेषे लगत त्या बॉलला फील्ड करण्यात आलंय. त्या अँगलला कॅमेरा नाहीये परंतु आपण बघूयात की कॅमेराच्या फ्रेम मध्ये आला असेल तर योग्य तो डिसिजन लिगल आपण देऊ परंतु फ्रेम मध्ये आला नसेल तर मग कदाचित 2च धावा मिळतील. एकच रन कंप्लीट केली आहे सो फ्रेम मध्ये आलेला नाहीये सो एकच धावा या ठिकाणी मिळेल. सो टीमची धावसंख्या 32 म्हणजे अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक 14 बॉल 12 धावा. संकेतचं षटक आतापर्यंत मागडे 14 धावसंख्येचं आलंय. 4 बॉल मध्ये त्यांनी 14 खर्च केल्यात. कमी गतीचा बॉल परंतु बॅटचा स्विंग जास्त होता. टप्पा पडल्यानंतर डाव्या स्टिकच्या बाहेर बॉल अंपायर सांगतात की हा वाईट बॉल आहे. असे बॉल या क्षणाला मित्र मिळेल रोखले ना तर तुमच्या टीमला तो बेनिफिट मिळेल कारण ऑलरेडी दुसरं षटक महागडं जाते. 14 धावा खर्च केल्या होत्या 4 बॉल मध्ये परंतु आता अतिरिक्तची अजून एक त्या धावसंख्येला वाढी देते 1 रन. अर्थातच या ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात 15. संकेत मस्केने धावा झालेल्या 33 अजूनही बनवायच्या धावा 11-14 बॉल मध्ये. राऊंड द विकेट लेफ्ट राऊंड द विकेट. आता ह्या अँगलचा खरं तर फायदा झाला कारण समोर उजव्या हाताचा बॅटर त्याच्यासाठी आपण बघितलं तर राऊंड द विकेटने बॉलिंग करत असताना थोडासा पुढे टाकण्यात आला होता बॉल त्याला प्लेस करायचं होतं. बॉटम हँडचा वापर ज्या वेळेला केला त्यावेळेला खरं तर बॅट अँड बॉलचं कनेक्शन नव्हतं. विकेट किपरच्या हातामध्ये तो बॉल आणि व्हाईट बॉलची तर रिकव्हरी करत असताना हा डॉट बॉल. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. लो फुल टॉस अटेम्प्ट केलाय ऑन साइडला चाललाय. राजमाळी त्या ठिकाणी 2 बाउन्स वरती चेंडूला त्याने स्टॉप करण्यात आलाय. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते
ती म्हणजे टीमच्या टोटलमध्ये धावा आहेत 34 लक्ष्य 44 म्हणजे येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये अजूनही बनवायच्या धावा 10 विजय करता अप्पा एंटरप्राइजेस गावदेवी भरुडी या टीमला 12 मध्ये अवघ्या 10 बनवायचे आहेत, परंतु या धावा अवघ्या बोलून जमणार नाही. हे कठीण आव्हान करण्यासाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये मित्रमैत्रीण स्पेशली जर 5 पेक्षा कमी धावसंख्येचं षटक राहिलं, मैदानाच्या आतमध्ये जे बॅट्समन चांगले खेळतात धीरज भोईर आणि कल्पेश यांची एखादीची विकेट किंवा जास्त त्यांच्यासमोर डॉट बॉलचा रेशो वाढवला तर या मॅचमध्ये कधी युटर्न मारू शकतो, तेवढी क्षमता आहे. कारण टीम पिंपलास चिवट संघ आहे, कधी शेवटपर्यंत सामना न सोडणं ही त्यांची खरं तर खासियत आहे. तशा पद्धतीने आपण त्यांचा खेळ आता होईल का ते पाहणं तेवढंच गरजेचं आलंय. सध्या तरी संजय ओव्हर नंबर 3 मध्ये पहिलीच मिळते सिंगल, त्या ठिकाणी होते धीरज. बॉटम हँडचा चांगला वापर, सेन्सिबल क्रिकेट. धीरजलाही माहिती की आता सिंगल डबलने डाव जर बनतोय तर मग मोठे स्ट्रोक खेळण्याची गरज काय. एखादा मिडल बॉल जर आपल्या रेषेमध्ये आला तर त्याला मैदानाच्या बाहेर पाठवू असाच काहीसा अनुमान लावला असेल धीरजने. ऑन साईडला खेचलाय, पण तू टर्न करत असताना आपण बघितलं थोडासा बॉडी बॅलन्स गमावला होता त्या ठिकाणी कल्पेशने, परंतु त्या बॉलवरती सिंगल जरूर मिळते. सिंगलने धावफलक पुढे जाईल. धावा आता टीमच्या टोटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना 36 बनवायच्या होत्या, 44 धावा अजूनही 10 मध्ये बनवायच्या आहेत 8. संजय तयार. राऊंड द विकेट लॉफ करण्यात आला, पण तो मिस्टामिंग स्ट्रोक फिल्डर येतात. डाऊन दी बॉल पकडणं कॅच ही गरजेचीच आहे आणि कॅच पकडण्यात आली आहे. मिड विकेटच्या फिल्डरची कामगिरी कामी आली आणि इथं धीरजला मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्ही बघितलं, परंतु यावेळेला मैदानाच्या तो बाहेर जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. परतीचा प्रवास करत असताना धीरज लागणारा झटका तिसरा. ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू खरं तर जिद्दी ने भरलेले क्रिकेट खरं तर खेळत असतात. तुम्ही कालच्या दिवसामध्ये बघितलं ISPL मध्ये ठाण्याचा वंडर बॉल बायकर मॅन केतन म्हात्रे याची ISPL मधली पहिली 50 तुम्ही बघितली. तुम्ही विवेक शेलारला बघितलं 145च्या गतीने बॉल टाकत असताना. पण क्रिकेटमध्ये ना ग्रामीणचे खेळाडू नेहमी जिद्दी असतात आणि तसा जिद्दीचा खेळाडू टीम पिंपळा असता. शेवटपर्यंत त्या मॅच सोडणारे नाहीयेत, पण तो असे बॉल जर वाईट आले तर तो दडपण वाढत जाईल. इक्वेशन जर आपण बघितलं तर आतापर्यंतच्या धावफलकावरती धावा झाल्या 37. अजूनही 9 मध्ये 7 रोखायचे आहेत. या 7 कशा रोखायचे आहेत ना याच्यावरती फोकस जास्त करावा लागेल. टॉपायच्या बॉल मध्ये शॉर्ट थर्डमॅन डाऊन दी बॉल आणि पकडली कॅच. परतेल अजून एक मैदानाच्या बाहेर. कुमारला आता जावं लागेल, मैदान सोडावं लागेल झटका चौथा. डबलने जर काम बनतंय तर मोठा फटका खेळण्याची काही गरज होती का, हा क्वेश्चन मार्क आहे. कारण इक्वेशन जर आपण बघितलं तर 9 मध्ये 7 बनवायचे होते. सिंगल डबल जर बनलीच ती एखादा मोठा फटका आला असता तर इझिली या मॅच मध्ये इंटर झाला असता संघ अप्पा एंटरप्राइजेस भरुडी. परंतु मी तर म्हणेन मिस्टेक करत असताना कुमार तिथे शॉर्ट थर्डमॅनला आपण बघितलं फिल्डरला, जिथे फिल्डर आपल्याला खरं तर पाहायला मिळाले संकेत ज्याने षटक जरूर हाताळलं, परंतु त्यामध्ये 16 धावा त्याने खर्च केला. तोच होता शॉर्ट थर्डमॅनला. पकडली कुमारची कॅच. आता मैदानाच्या आतमध्ये आलं ओमकार पाटील. इक्वेशन 8 बॉल आणि 7 धावा संख्येची गरज. 8 बॉल 7 धावा असं म्हणूया की बॉल टू रन इक्वेशन. धावांपासून 1 बॉल एक्स्ट्रा आहे, परंतु हे बॉल जर कमी करायचे असेल, हा इक्वेशन जर बदलवायचा असेल ना तर अजून एखादी विकेट या मॅच मध्ये थोडासा प्रेशर टाकू शकते टीम भरुडीवरती. बॉटमॅनचा चांगला वापर, सेन्सिबल क्रिकेट. डीप मध्ये बॉल चाललाय, एक सिंगल झाली कंप्लीट. त्या ठिकाणी फंबल झाली क्षेत्ररक्षक, त्याचाच फायदा. नॉन स्ट्रायकरवरती फेक ही आली, परंतु त्याचा काहीच फायदा नाही. जेव्हा अशा सिच्युएशनला क्लोज सामने जातात ना तेव्हा सगळ्यात महत्त्वाची असते ती तुमची फिल्डिंग. कारण डीप मध्ये तुमचे फिल्डर दूरवरती असतात. संधी असते बॅट्समनला की डीप मध्ये बॉल गेल्यानंतर कोऑर्डिनेशन आणि कन्व्हर्शनने त्या 2 धावा खरं ते इझिली पूर्ण करू शकतात. त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आता फिल्डिंग जर चांगली झाली तर इथनं धावा रोखू शकतात आणि बॉलरचा आत्मविश्वास ना
फिल्डर वाढवत असतो, त्याच्यामुळे इथनं जर 5 रोखायचे आहेत ना तर तुम्हाला फिल्डिंग ही चांगली करावी लागेल. आल्या धावा 2, टीमची धावसंख्या 39, विकेट गमावले गेले 3, 2.5 षटकांचा खेळ संपला. हा निर्णायक बॉल आहे, हा जर डॉट बॉल आला ना तर शेवटच्या ओव्हरमध्ये 5 राहतील. बॉटमॅनचा चांगला वापर, मागे चालला बॉल, प्लेसमेंट चांगली होती. आता सेन्सिबल क्रिकेट. याच तर गोष्टीचा खरं तर आपण विचार करत होतो की सिंगल डबलने जर डाव बनतोय तर मोठा फटका खेळण्यासाठी जाण्याची काही गरज आहे का. पण इथनं 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 44 बनवायचे होता, 40 बनल्यात, 3 विकेट गेल्यात. आणि कदाचित राज माळे यांनी षटक हाताळलं तर राजन तळे यांच्याकडून 1000 मिळतील, जे माजी उपसरपंच आहेत वेल्याचे. परंतु आता टीम काय प्लॅनिंग करेल असं वाटतंय. प्रमोद पाटील, माजी उपसरपंच सुरेश सारंगाव यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कारण नेक्स्ट मॅच मध्ये या 2 टीम मधून जो संघ विजेता होईल तो जय हनुमान एकता सारंगाव या टीम सोबत खेळेल. सो ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचे सहर्ष स्वागत. आज एक वेगळा ग्लोनेस आहे आमच्या मास यांच्या शहरावरती, कारण त्यांच्याच गावातला संघ काल क्वालिफाईड झाला. एक बक्षीस पात्रतेसाठी ते जरूर आहेत, परंतु जेव्हा जेव्हा मास आणि मास यांच्या गावातला संघ खेळतो ना तेव्हा त्यांची उत्कंठा काय बघण्यासारखीच असते. सध्या तरी आता गावातला संघ मैदानाच्या आतमध्ये या मॅच नंतर खेळेल आणि सगळ्यांना ते आवडतं, कारण आपल्या गावातला संघ खेळत असेल. मोनिका निवृत्ती पाटील ज्या सरपंच आहेत सारंगावच्या, त्यांच्याकडून खरं तर आज मेजवान आहे जेवणाची. आणि सारंगाव जर फायनल मारतो तर मग वेगळी मेजवानी असेल, बक्षीसही भेटेल कदाचित. या मॅचकडे 6 बॉल 4चं समीकरण आलाय. विशाल बॉटमॅनचा वापर फक्त कट केलाय. बॉल चला डीप मध्ये खूपच वेगाने आणि पहिल्याच बॉल वरती मॅच जिंकत असताना क्रिकेट विथ द ब्रेन 45चा आकडा क्रॉस केला 5 बॉल ठेवत असताना. म्हणजे नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल अप्पा एंटरप्राइजेस गावदेवी भरोडी आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान एकता सारंगाव. साहेब दोन्ही टीमचे कॅप्टन वेळ घेऊ नका. टीम अप्पा एंटरप्राइजेस भरोडी, आम्ही समजू शकतो की तुम्ही रेग्युलर 3 मॅचेस खेळलात, परंतु आता सेकंड सेमीफायनलचा टॉस करण्यासाठी कॅप्टन लवकरात लवकर या. तर सामन्याचा सामनावीर 18 धावा ज्याने इंडिव्हिज्युअल बनवल्या 45 बनवायच्या होत्या, परंतु 18 धावसंख्येचं बहुमूल्य योगदान ज्याने दिलं 44 बनवायच्या होत्या, परंतु